साक्री तालुक्यातील संतापजनक घटना। 6 वर्ष आदिवासी चिमुकलीवर अमानुष अत्याचार, आरोपींना फाशीची मागणी, न्यायासाठी समाज आक्रमक। साक्री तालुक्यातील शेनपूर मलांजन शिवारात 29 मार्च रोजी घडलेल्या अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला संपूर्ण परिसर हादरून गेलाय। एका अवघ्या 6 वर्षाच्या निष्पाप आदिवासी चिमुकलीवर नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेविरोधात समाजात तीव्र संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाज आक्रमक झालाय। आज साक्री येथील तहसीलदारांना कडक निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनाद्वारे पीडितेच्या कुटुंबियांसह समाज बांधवांनी प्रशासनासमोर ठोस आणि तातडीच्या मागण्या मांडल्यात। प्रमुख मागण्या: प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर फाशीची शिक्षा द्यावी। तपास स्थानिक पोलिसांऐवजी तज्ञ पथक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा। तपासात कोणतीही दिरंगाई न करता तातडीने चार्जशीट दाखल करावी। निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की अशा नराधमांना वेळीच कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात महिला आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षितता गंभीर धोक्यात येऊ शकते। दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली। या भीषण घटनेमुळे संपूर्ण साक्री तालुका सुन्न झालाय। पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय। कलम 64, 65, 70, 333, 137 भारतीय न्यायसंहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पोस्को अंतर्गत सुद्धा शिक्षण आपण या ठिकाणी लावलेलं आहे। 2 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत, PCR आहे। कुठल्याही प्रकारच्या तपासामध्ये त्रुटी या ठिकाणी राहणार नाही। आपण जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे आपण परिपूर्ण तपास या ठिकाणी केला जाईल आणि जास्तीत जास्त कठोर पद्धतीने शिक्षा कशी लागेल यासाठी पोलीस प्रशासन हे कटिबद्ध राहणार आहे। आम्हाला या माध्यमातून जनतेला आमचं आव्हान आहे की जनतेने शांतता ठेवावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस प्रशासनावरती भरोसा ठेवावा। गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासन हे तपास करत आहे। आरोपीसुद्धा आमच्या कस्टडीमध्ये आहे। आदिवासी भील समाजाच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। हे निवेदन जी दिनांक 29/3/2026 रोजी जी घटना मलांजन या ठिकाणी घडविण्यात आलेली आहे, ज्या काही नराधमांनी एका आदिवासी भिल्ल समाजाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिला मरण्याच्या खाईत सोडून दिलं आणि तिच्या आईवरती देखील बलात्कार करण्यात आलेला आहे। दोघांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आमच्या संघटना वेळोवेळी पोलीस विभागाशी संपर्क साधत आहेत, दवाखान्यात जात आहेत। व्यवस्थितरित्या पोलीस विभागाने बी व्यवस्थितरित्या मदत केलेली आहे। गुन्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत बी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना कुठून तरी राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे, काहीतरी दबाव पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून पोलीस विभागाने देखील त्या महिलेला, त्या परिवाराला सुरक्षा दिली गेली पाहिजे। कारण हा प्रश्न मिटविण्यासाठी कोणीतरी काहीतरी पर्याय शोधू शकतो आणि राजकीय दबाव पडू शकतो। तर या परिवाराला योग्य तो न्याय मिळावा यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे, परंतु शासनाचा देखील प्रयत्न असावा आणि ज्या पीडित परिवाराला जवळपास समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून काही रक्कम दिली जाते ती रक्कम देखील त्यांना मिळायला पाहिजे। मी वळवी साहेबांची या संदर्भात बोलचाल देखील केलेला आहे। हा जो कायदा आहे, जसा IPC भारतीय दंड संहिता होता, तो IPC भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड त्या कायद्याच्या आधारावरती DNA चा कायदा झालेला आहे। म्हणून IPC भारतीय दंड संहिता की भारत देशाच्या काही विभागामध्ये रेग्युलेशनद्वारा ज्यावेळेस क्रिमिनल ऍक्ट लागू करण्यात आले तर 1793 ते 1834 पर्यंत बंगालमध्ये 675 रेग्युलेशन लागू होते आणि 1800 ते 1834 पर्यंत 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव, धुळे जिल्हा।